खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोक फक्त तुम्हाला वापरून घेणार, सिरियल संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत आहे. उद्या 2-4 दात पडलं लोक काल तारीख घेते. लोकांनी हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बंद. आता हे तिसरं आहे सकाळपासून. हा जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. हा पोटासाठी करावं लागतं. आणि तुम्हाला एक सांगतो महाराज, शरीर सुंदर आहे तोवर जग सुंदर आहे. एकदा शरीर थकला ना जग बुडालं. तुमचं काय मत आहे? जगाला काय घेणं, काय घेणं जगाला? आणि आपली लोक हे नाही होऊ नये. इथं तुम्ही थकले, संपलं सर्व जग. कोण आई, कोण बाप, कोण बहीण, लबाड. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. भावाशी न बोलणार आहे. इथं चौकी जणी माया पुढे बसले तर आत्ता नाव सगळं सांगत मोवाळीचे भाऊ आहे. बाप पाया पडतोय, बाई सही कर ग सही कर. भाऊ पाया पडतोय. ती थांब त्यांना विचारते. त्यांना म्हणजे ते बेवड्याला. आणि तो नालायक म्हणतो लावून धर म्हणणार आहे. इथंच बसले पहा काय. कोण बहीण आणि कोण काय? बहीण काय जीद असते. ज्यांची जमीन रोड मध्ये गेली त्यांना विचारा. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या केल्या नाही. अशा इथं दोघी जरी बसले. नाव सांगून उभा करी. बहीण काय 22 वर्ष बापाने पोरगी सांभाळली तर पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. रडत नाही. बापाला हाताने सगळे हप्ते पेड करा. महाराज लोकांना बोलल्यावर राग येतो. लोक फक्त कडक कपडे घालून येतात. महाराज आई बापाचे हाल सध्या इतके का कोणी बोलत नाही. आम्ही बोलतो तर आम्ही तुशी आहे, आरोपी आहे. मी खरं बोलतो तर नाही तर आज अक्षर तुम्हाला सांगतो. कडक टोप्या घालायच्या, पांढरी केस काळी करायची, मिशा घालायच्या आणि बारीक ते ब्रँड पिऊन गावात बोंबलं दिलायचं. हायवेची 90 घ्यायची. ईश्वरासारखे बाप कोंडून घेतले लोकांनी घरात कोंडून. जर बापाची खोली जर उघडली ना, पहिलं म्हटलं हे बापाची खोली जर उघडली तर भेटायला गेलेल्या पाहुण्याला उलटी होईल एवढ्या घरी बाप आहे. नाही जाऊ दे ते पोरग पटकन ते मधीच विक्ष बंद. हे जा पटकन. विठाला विठाला नातीला पाहुणे आले तर आजीला शेतात काढून द्यायला पोर आहे माणसं. महिला म्हटलं मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. कोणत्या बाईला माझ्या नातीचं वाईट व्हावं असं वाटेल. सच शिकलं खरं सांग वाटत कधी. अरे पण नातीला पाहुणे येणार म्हणून आजीला शेतात पाठवणारी माणसं आहे. का आजी आगाने आहे ना, घरात नको. सांगू तुम्हाला, तिला लुगडं नकोय बाई, तिला पैसे नकोय रे, तिला तुमचं जेवण नकोय. तिला तो मुलगा पाहिला आलेला पाहिला ना, ती म्हणते माझ्या दिदीला पोरगायला जोडा खासे समाधान. आज समाधान. आज कीर्तनात बसलेल्या 25 महिला आशाने केली इथं का स्वतःच्या नातवाला हात लावू शकत नाही. काय आमच्या आयांनी पाप केले आम्हाला कळत. आज आज नातवाला हात लावायचा अधिकार आईला नाही. म्हणजे आजीनं काय पाप केलं? पाप केला का तिला? पाप. रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाणं ही तिची चूक आहे. भजन म्हणाल तर पलटी करून घातली त्या बापाची चूक आहे. विचार करा. अरे तुम्हाला माहित नाही, आजीच्या मांडीवर नातू झोपला ना, आणि मांडी जर हल्ली ना तर नातवाला आपाप झोप येते. ती त्या मांडीची टाकली. आणि आजीच्या मांडीवर नातू टाकला ना आडवा, ती अख्खी मांडी हलवत नाही, एकच पाय हलते तरी नातू झोपतोय. आणि झोपलेला नातू
विठाला आणि झोपले आणि जाऊ उठून जा ना तुम्हाला विठाल विठाल आजीच्या मांडीवर झोपलेला ना तू कधी उठणार आहे या आजीला माहित आहे. आणि उठल्या उठल्या त्याला काय लागतं हे आजीला माहित आहे. वासना नावाची सासू भोपाळी नावाची नवरी तिचा नवरा करेक्ट सासू वासना. आता त्या सासूचा नवरा हिचा कोण सासरा आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. पार्टी दुबळी वर का नाही कडक पार्टी आहे. नवरा का नवरी भोपाळी सासू वासना सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. दंभ मी नसलो तो कोण वाचेल मी नसलो तर चाल कोण म्हणे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते. त्यानं तिसरी केली असती कधी येतो त्याला. माझा पाय लागला तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना ते कधी इकडून आलाय तेव्हा इकडं काय दिवा लावला. आणि सगळ्या लोकांनी बोबाटा केलाय महिलांवर आणणे महिलांवर आणणे. काही झालं की त्या महिलांचं सरकार त्यांच्या बाजूनं कायदा त्यांच्या बाजूनं आणि खराच सुरुवात झालाय गड्याला आणि किंमत वाढली बाहेरला. काय येड्याचा बाजार झालाय सगळं. इथल्या निम्म्या लोकांना कीर्तन संपल्यावर घरी जाऊ वाटत नाही. निम्म्या आणि यांनी काही बघरे बघरे विठाला विठाला खरे ग खोटे बोल. आता सासूरच आहे गड्यांना आणि वजन आणतात बाया आणि बायाने आता एक तडाखा उठवलाय तुमच्या माझ्या घरात. तेच काही झालं का मला राहायचं नाही मला राहायचं नाही. माझी कॅपॅसिटी संपली मला मोकळं करा. आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आली का डोंबऱ्याचा खेळ चालू का करू काय. महाराज वाघीण सांभाळाय परवडली. एवढे वाईट दिवस आले महाराज. आणि महिलांना स्वातंत्र्य मिळालंय. कायदा सगळं त्यांच्या बाजूला आहे आणि त्यांनी एवढंच लावून धरायचं आमच्या वाहिन्या. वाघ होता वाघ बिबट्या झाला बिबट्या. आणि तुम्ही आपलं तेवढं एखादं वकील पहा मला मोकळ करा. अहो महाराज महिला म्हणजे तुम्हाला राग येतो. सासूरवास हा शब्द सुद्धा राहिला नाही. काय सासूरवास आज ईश्वराचं आईनं एकूण एक मुलगा सोडून जगायचं कोणता नाही. काही बोलायची पद्धत राहिलं हे काही पद्धती राहिलं त्याला तीन रागाचं लुगडं नेसली रात्रीचं काढून सकाळी गरम केलं. काय आईचं पाप आहे. आज जेवण जन्म जात एकुलता एक पोरगा सुद्धा आयुष्य बोलत नाही महाराज. अशी परिस्थिती आहे. काय आईने आयुष्यात पाप केलं. रात्रीचं काढून सकाळी गरम केलं का ही चूक झाली तिने बोलायचं नाही. महाराज एका घरात म्हातारी आणि पूर्ण वायले राहतात महाराज. मध्ये भीत आहे. सासू त्या बाजूला आहे आणि सून. अरे इकडल्या घरात पैसे नाही का त्याने पैसे. अरे आग राव तुझ्या भजाला पैसे नाही त्या घरात आई राहते ना ती आई 4 भाकर चुरून खाते.
रात्री जर नातू रडला तर आजी चुप बसते. सगळ्या लोकांना एक वाक्य सांगतो, सगळा समाज बाहेरून सुधारलाय, आतून पुरा सडलाय समाज. फक्त लाईट आल्यात, कॉलेज आल्यात, शाळा आल्यात, मोबाईल आले, लॅपटॉप आले, फेसबुक आलंय, येऊन आलंय, इंस्टाग्राम आलंय, लोकांना गाड्या आल्यात, सगळे झाले, पण आतून लोक पोखरून गेली महाराज. आणि वर गप्पा सुरू झाल्यात, विकास झाला. विकास झाला ना, रेल्वे आली, इंजिन आलं, मेट्रो आली, सगळं आलं, टीव्ही आला, DVD आला, प्रेस आलं, सगळं आलं, पण घरांमधल्या वागण्याच्या निवडी पूर्ण संपल्या. टीव्ही आला, सगळं झालंय, बदल भरपूर झाले. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे, शाळा भरपूर झाल्या, पैसा मोका झालाय. पण ज्यांनी घर उभं केलं त्यांची कदर करणारी माणसं घरात राहिली. बदल झालाय. बदलाच्या बाबतीत आपल्याला मान्यच नाही. 10 मिनिटात माणूस इथून दिल्लीला जाऊ शकतो. दिल्लीतला माणूस काय बोलतो इथं 1 मिनिटात चालतंय. सुधारली पण एक ओवी समजा मला शिवले गाईचं वाचून केलं, त्यात भुसा मारला आणि गाईनं दूध दिलं. त्यानं बरं आहे ना ओवी काढली. 3ऱ्या अध्यायात सत्याचा भोगसा काढला, हा दत्तून वाटा मारला. ज्ञानोबर आहे म्हणजे सत्य काढून टाकलं आणि आतमध्ये भुसा मारला. जशी एवढी जी लोक कीर्तनाला आहेत ही फक्त वरून देखली आहे, आतून कहाण आहे. कहाण बहिणीची सुद्धा भावाच्या इष्टीची नजर फिरली, इतकी वाईट वासना झाली बहिणीची. आणि हीच ओवी 16व्या अध्यायाची, हीच ओवी 16व्या अध्यायाची. इथं ओवी अशी 3ऱ्या अध्यायात सत्याचा भोगसा काढला, हा तत्पूर्ण वटा मारला. आणि हीच ओवी 16व्या अध्यायात वासराचा भोगसा ठेवण्या गाई पुढे उगाना दूध काढीते ती बुद्धिमंत म्हणा. ज्ञानोबा 16व्या अध्यायात म्हणजे भोत गाई पुढे उभं करून जो माणूस दूध काढतो त्याला बुद्धिमान म्हणावा. का? वासरू खोट आहे पण पानान गाय खरी आहे. जग खोट आहे पण आई वडील संत खरे. हे मित्र प्रियशी प्रियशी सगळे लबाडे पण आई वडील आई वडील आणि संत खरे. आणि म्हणून तो तंब नावाचा सासरा आहे. नवरी भोपाळे, नवरी भोपाळे आहे, नवरा सासू बॅन्स फीट बसलं, सासरा तंब. आणि आज सगळ्या लोकांना दंब झाला. चिंचणेवाले ध्यानात ठेवा, एवढा मोठा सप्ताह तुम्ही केलाय. पहिलं कौतुक तुमच्या अख्ख्या गावाचं करावं. 25 वर्ष सप्ताह लावून त्याला आणि मार्गांचं तर पहिलं करावं त्यांच्या मार्गदर्शनाचं. पण माझं एक वाक्य तुम्हाला या वर्षी ऐकावं लागेल सगळ्या पुढाऱ्यांना, गाव पुढाऱ्यांना. वाटलं तर मला परत बोलू नका, माझं काही कुठलं नाही. मी रिटायर मधला माणूस. हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गाव पाहिजे. मला का लोकांनी मानावा माझ्या पाया पडावा, पाय संपून गेलं माणूस. तुमचा हात फक्त असं होते, माझा हात 6 बाजू. 31 वर्ष लागले गेले. जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा उघडे तेव्हा गाव पुढाऱ्यांनी मीटिंग घ्यायची आणि शालेय परिसरात विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे असा नियम गावात करायचा. हा नियम सरकारचा नाही, हा नियम गावचा नियम आहे. गावाला एकत्र बसायचं. आज शाळेतले मोबाईल जर बंद झाले तर घडणाऱ्या घटनांना 50% कंट्रोल जाग्यावर आहे. बोला तुमचं काय पाहिजे? या पोरी बिरी बिघडायची कारण काय? आणि 12वीच्या पुढची पोरगी बिघडत नाही. 12वीची पुढची पोरगी हुशार असते. पोरगी फापलायला 3च वर्ग आहे, 9वी 10वी आणि 11वी. तिघी जणी ही 9वीला, ही 10वीला आणि 11वीला. खरं आहे हो नाही? 9वीलाच येतो. हा विनोद नाही. तुम्ही 1-2 महिने शाळेतले मोबाईल बंद करून पहा, तुम्हाला फरक जाणवतो का नाही सांगा. आज वाट लागून टाकली अख्ख्या लोकांची वाट. एवढे शिकराला मोबाईल आहे आणि 2.5 वर्षाच्या पोरांना आया मोबाईल खेळायला देतात. 2.5 आणि वरून म्हणती त्याला मोबाईल देणार ना, आता स्वयंपाक होत रडत नाही. तुला सांगाय तरी लाज वाटेल. आणि वरून ती म्हणती मा ऐकत नाही. तुझं ऐकत नाही का तुझं पोरगं? ऐकत नाही.
ऐकत नाही का? 2.5 वर्षाचा पोरगा ऐकत नाही का तुझं? हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढे नाही. चांगल्या 2-4 कानपट्टी ठेवून दिल्यावर काय करतो पोरगा? भावनाच पण आता जर डॉक्टर आणला ना, डॉक्टर कीर्तन महिला चेक केले ना, 20 बाया येड्याने केले. कशामुळे माहिती का? या मालिकांपाहिजे, या टीव्हीच्या मालिकांनी फार बाया येड्या करून टाकल्या. त्याला आखरीचा पत्ता नाही. अगं बाई, मालिका काय म्हणते माहिती तुला? सर्व पात्र काल्पनिक आहे आणि खरं घडलं तर तो योगायोग आहे. आणि ही बावळाटवाणी मालिका पाहती नवरेली खाऊ. कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आज तिथं दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्या तिच्या नवऱ्याला, पहिल्या भागाच्या नवऱ्याला कळल्यावर काय होईल? तो म्हणला ते मरून दे, हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. हा विरोध नाही, खरं योग. 40% तुम्ही शाळेत मोबाईल बंद करा, विषय संपला. कशाला माहिती पोरांना मोबाईल? आता हे मी मोबाईल वापरत नाही. नाही, आमची परिस्थिती नाही. मी सगळ्या कीर्तनकारांमधला गरीब कीर्तन झाले. मी कधी भारी कपडे घालत नाही, पाहिजे तुम्ही कधी नाही. ती काय गरजच काय? मी मोबाईल वापरत नाही. आपल्याला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. आपली गाडी पुस्तकं कीर्तन. पुस्तक जर वाचलं नाही तर एवढं पण तुम्हाला सांगू शकत नाही रोज. आणि माझ्या कीर्तनात 2-3 दिवसातून पूर्ण बदलला. तुम्ही कवा ऐका, चेंजेस सापडले. आता हे मागाशी जायचं, त्याच्यातलं आता इथं नाही. अभ्यासच करायचं नाही म्हणजे मी मोबाईल, आणि मोबाईल वापरतच नाही. काय वापरत? ज्याला गरज आहे तो येईल आपल्याकडे. हॅलो, पुढे नदी वाई जळवतो, येतो तरी आवड. मला आठवण आली, मग वड्याला मारणं आठवण आली. भंगार ते मोबाईलवर बोलतच नाही पाहिजे कसं. हॅलो, अरे बोलत नाही, बंद कर. हॅलो, आता इकडं राव. सासरा एकदम काय काळजी करायची नाही. आणि हा जर इंजिनियरवाल्याने शाळेतले मोबाईल बंदचा निर्णय घेतला तर खरा सप्ताह संपला. आणि इंजिनियरवाल्यांना सांगून ठेवतो, पुन्हा वाटतं तर माझं मरेपर्यंत तोंड पाहू नका, पण आपल्याला सत्य करायचे नाही, आपल्याला धर्म शिकवायचा. आणि आपल्याला माणसं वाचवायची नाही, आपल्याला धर्म वाचवायचा. आणि आज संकट माणसावर नाही, आज संकट धर्मावर आहे. तुम्ही मी एकत्र राहिलो तरच धर्म वाचेल. संप्रदायातल्या एकाही माणसानं संप्रदायातल्या दुसऱ्या माणसाला नाव ठेवायचं. गायकानं गायकाला नाव ठेवायचं नाही, पप्पाद्याला नाव ठेवायचं नाही, बाबानं बाबाचं पुतळा करायचं नाही. आपण सगळे एका पांडुरंगाचे लेकर आहे. हा बाबाचा गुरु शिष्य बारे, त्या बाबाचा शिष्य बारे, त्या मुलीपाशी गप्पा. आज आपल्याला धर्मासाठी जर एकत्र आलं नाही तर इंद्रियाचे वाक्य ध्यानात ठेवा, धर्म शिकत राहा. आणि तो तरुण पोरं ध्यानात ठेवा. तुम्हाला एक वाक्य सांगू जातो पोरांना, सांगू राग पण तुम्हाला सांगू. राग आला तर चालेल का? तुम्ही शिवी द्याल मला, दिली तरी चालेल, पण एक वाक्य सांगू पोरं. पोरला तुमच्या पाया पडतो, दंगलीत आणि मोर्चात आणि आंदोलनात पडू नका. अजिबात हा नालायकपणा करू नका. तुमचं काय म्हणत पोरानं तुम्हाला माहित नाही.
लोकांच्या पॅनात कॅमेरे आहेत. तुम्ही जर टपरी पेटवताना दिसले, पेटवली नाही पण दिसले, तुम्हाला माहिती म्हणून सांगा 10 वर्ष शिक्षा आणि 10 वर्ष त्याला जामीन नाही. एकदा आत गेला ना संपला. आणि आतापर्यंत सगळे गरिबांचे आत गेले, मोठ्याचे गेले नाही जाणार. आणि गरिबाची आशेच मिळाल्याशिवाय. त्याच्यापेक्षा पुढचं सांगायचं पोलीस आहे. कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुमच्या दाखला चुकीचा मिळाला, संपला तुमच्या जीवनाचा काय. आम्हाला नुसतं बाहेरच्या राज्यात जायचं कीर्तन करायला तर मला 8 महिने लागले कागदपत्र करायला. माझ्या भाऊची लफडे नाही, खरं बोलण्याचे लय लफडे महाराज. आज पुरीला बोलला ना, आज गाड्याला बोलला ना, आज बाईला बोलला. मी निर्लज्ज म्हणून जिवंत नाही तर माझे लय लफडे महाराज. आणि माझा गुन्हा आहे कशी, मी फक्त खरं बोल, नाही तर काही नाही महाराज. तेव्हा पोरांनो याच्यात उतरू नका ना. आता 2 महिन्यापासून असा नियम झालाय, तुम्ही जर टपरी पेटून आत गेले, नाही पेटवली तरी